नमस्कार, मी मयुरी सर्जेराव. महाराष्ट्र प्लसच्या श्रावण स्पेशलमध्ये आपलं स्वागत. श्रावण महिना हा हिरवाई सोबतच सणांची सुरुवात ही घेऊन येतो. नागपंचमी हा श्रावण महिन्यातला पहिला सण. हा सण फार जुन्या काळापासून साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी नागदेवतेची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केलं जातं आणि या सणाच्या मागे एक आख्यायिका देखील सांगितली जाते. कालिया नावाच्या नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले होते आणि तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमीचा. तेव्हापासून नागपूजा प्रचारात आली. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही, स्त्रिया भाजी चिरत नाहीत, चुलीवर तवा ठेवत नाही अशी संकल्पना आहे. भारतीय संस्कृतीप्रमाणे अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया अशा 9 नागदेवतांची पूजा केली जाते. नागपंचमीचा हा सण नागदेवतेबद्दल कृतज्ञता, प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा दिवस. या दिवशी पाटावर गंधाने नाग, नागोबा, नागिन आणि तिचे पिल्ले यांचे चित्र काढलं जातं. त्यांची पूजा केली जाते. नागस्तोत्र म्हणलं जातं. दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि आमचे संरक्षण कर अशी प्रार्थना देखील केली जाते. नागपंचमीची पूजा, नागपंचमीचे खेळ हे मुख्यतः ग्रामीण भागातच पाहायला मिळतात असं मानलं जातं. मात्र आजही शहरातल्या स्त्रिया नागपंचमी हा सण अगदी मनापासून साजरा करतात. गावातील घरांसमोरील मोकळं अंगण नसलं तरीही छोट्याशा आवारात का होईना पण नागपंचमीची गाणी गाऊन नागपंचमी हा सण अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे घाटकोपरमधील रेल्वे पोलीसमधील स्त्रियांनी साजरी केलेली ही नागपंचमी. या स्त्रियांनी आपल्या व्यस्त जीवनक्रमातून थोडासा वेळ काढत नागपंचमी हा सण अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा केला आणि याचाच आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी नीलम बनगर हिने. श्रावण महिन्यातला आज पहिला सण म्हणजेच नागपंचमी. तर या नागपंचमीच्या सणाचं मुख्य आकर्षण करतो नागपंचमीच्या निमित्त खेळले जाणारे खेळ म्हणजे झिम्मा-फुगडी, खेळ खेळणं हे सर्व महिलांचे आवडीचे आहे. तर आज इथे या सर्व महिला छान सजून धरून खेळ खेळण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. तर पाहूया या सर्व खेळांची मजा. कणकण कुदळी मनमन माती उभारलं भीती शितारले काम आत्याबाईच्या पोटी जलामले राम राम गेले काशी काशीचे घेतल्या आडी आडीच्या घेतल्या वडी शिक्के मांडल्या शिक्का तुटलं मडकं फुटलं मडक्याचा लोंढा गेला महापुरी महापुरीचा पैका विश्रामराव पाटलांचं नाव घेते सर्व मंडळी ऐका होतं. आणि नागोबाची पूजा करतात. नागोबाला भाव म्हणून ओवाळला जातो, त्याचा उपवास करतात आणि लाह्या, दूध आणि डाळ हे वगैरे वाहून त्यांची पूजा करतात. आम्हाला ह्या खेळ खेळून खूपच मजा आली, कारण महिला वर्षातून एकदाच बाहेर पडतात खेळ खेळण्यासाठी. त्यातून म्हणजे खूपच आनंद उत्सव निर्माण होतो त्यांना. आणि श्रावण महिन्यात ही नागपंचमी येते, सर्वांनी आनंदातच राहतात. फुगडी, जिम्मा, बसफुगडी, किस बाय किस ह्या अनेक प्रकारचे खेळ खेळतात. हे खेळ खेळून सर्वांनाच आनंद वाटतो. या खेळांमध्ये महिलांप्रमाणेच कुमारिकांनी देखील मनापासून सहभाग घेत आपली ही परंपरा अशीच पुढे चालू ठेवण्याचा प्रत्यय दिलाय. यावरूनच शहरातल्या स्त्रियांनी देखील आजही आपली संस्कृती टिकून ठेवल्याचं पाहायला मिळालं. तू या कार्यक्रमात भाग घेतला तर तुला काय वाटतं? मला खूप छान वाटतं. खूप आम्ही खेळलो, एन्जॉय केला. खूप छान वाटतं. तू काय बोलशील? आम्हाला खूप छान वाटलं. आमच्या इकडच्या ज्या महिला आहेत त्या दरवर्षीच म्हणजे अशा प्रकारचे खेळ खेळत असतात.
त्यामुळे सर्वच एन्जॉय करतात आणि छान वाटतं म्हणजे की बायका ज्या आहेत त्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून म्हणजे आपल्या स्वतःसाठी वेळ काढून ते इथे खेळ खेळतात. त्यांना आनंद मिळतो त्याच्यातून आणि त्यामुळे आम्हालाही खूप आनंद मिळतो. तर आता आपण पाहिलं या सर्व महिलांनी मनमुराद आनंद लुटला आहे. तर तुम्हा सर्वांना महाराष्ट्र प्लस कडून नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. कॅमेरा पर्सन रोहिणी गायकवाड सोबत नीलम बंडगर, महाराष्ट्र प्लस, मुंबई. आज वेळ झाली आहे श्रावण स्पेशलमध्ये इथेच थांबायची. ताज्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र प्लस, आवाज सामान्य जनतेचा.